गुड मॉर्निंग मित्रांनो, मी नितेश जुईकर. तर सकाळ झाली, 4:30 वाजलेत आणि मी उठलो आहे. आणि हा मला मास्टर बेडरूम दिलेला दादांनी झोपायला, सेपरेट डायरेक्ट झोपायला दिलता. एक नंबर दादा होता जो मला घेऊन गेलेला हॉस्टेलला. आणि मग मी रेडी होलो. हा बघा, लगेच रेडी झालो आणि त्यानंतर आम्ही बॅकपॅक वगैरे करून दर्शनासाठी निघालो. अरे बघा, दर्शन कसा टकाटक दिसतंय ना. मी निघालो की हसून जरा केस नीट करू दे. हां, चला निघालो. आणि हे बघा, हे सगळेजण व्हाईट कपडे घातले आहेत. आणि कोइन्सिडन्स असा की मी पण व्हाईट कपडे घालून निघालो आहे यांच्यासोबत आज गल्लीतून. हे बघा, हा आहे हॉटेलचा समोरचा परिसर. आणि समोरून आम्ही चालत महाकालच्या दर्शनाला निघालो. सगळेजण चालतोय. ई रिक्षा वगैरे बघायला भेटते इथे, पण आम्ही पैदल चालत गेलो दर्शनासाठी. एक दुकानदार भेटला तिथे, खूप छान होता स्वभाव त्याचा, एक नंबर. इथे रस्त्यावर काही रुद्राक्ष माळा विकायला वगैरे बसलेले. राईट साईडला मंदिर आहेत. आणि इथून आम्ही सगळेजण वेळे वगैरे घेऊन दर्शनाच्या सामग्री घेऊन आम्ही निघालो चालत महाकालच्या दर्शनाला. हे बघा, प्रसाद वगैरे हे इथे असे ठेवलेले आहेत. आणि मी पण टाकडा असत बघत सगळं नजरेचा अनुभव घेत, म्हणजे दर्शनाचा अनुभव घेत वगैरे मी निघालो इथून. हे बघा, ह्या परिसर आहे आणि तिथे महाकालचं मंदिर आहे. आणि आम्ही आहोत समोरच्या साईडला महाकालच्या, तिथून आम्ही चालत चाललेलो सगळेजण. हे बघा, पाठचा परिसर, समोरचा परिसर एकदम खूप छान नीटनेटका परिसर होता, एकदम मजबूत. हा बघा, महाकालचं मंदिर. कॅमेरा जरा ग्लिच होते, माझा प्रॉब्लेम झाला आहे. महाकालचं नाव लावून घेतलं आम्ही, लहान पोरीला वगैरे आम्ही लावून घेतला महाकालचं नाव. आणि तिथून आम्ही महाकालच्या दर्शनाला प्रस्थान केलं. अजून मला नको तर तिथला. आणि आम्ही हा बघा, महाटोप, इथून आम्ही निघालो चालत. मस्त वाटतं एकदम वातावरण. सकाळी थोडासा पाऊस पडून गेला, गारवा आहे वातावरणात, खूप मजा आली चालत असताना. मला पण चालताना खूप मजा येत होती. थोडासा घामाने भिजलेलो, थोडासा चालत दमलेलो, पण चांगला वाटत होता महाकालमध्ये येऊन. सगळी दमलेली, पण हा पोरगा काय दमला नव्हता भाई, कडक. हाय, सगळी दमलेली, हा पोरगा दमला नव्हता, एक नंबर. आणि आम्ही लाईनीला लागलो. मध्ये बंद होता कॅमेरा, कारण की समोर रिस्ट्रिक्शन्स होते, मोबाईल घेऊन जायला बंदी आहे. तरी पण मी लपून काढत होतो व्हिडिओज, काय प्रॉब्लेम नाही असं, काय कोणी दाखवलं नाही. आणि आम्ही नंतर लागलो लाईनीला. आणि हे बघा, इथे जय गोष्ट चालू आहे बघा, बम बोले. आणि हा आहे महाकालचा मंदिरातला आतमधीतला गाभारा. आणि वरती आपण बघत आहात तो महाकालाचा पिंड आहे. समोर पण बघा, CCTV प्रत्येक जागी चालू आहेत आणि लाईव्ह दर्शन चालू आहे. कितीही लाईन असू दे तरी पण तुम्हाला प्रॉपर दर्शन भेटेल, अशी सोय आहे इथे. आणि आम्ही दर्शन घेऊन निघालो इथून. बघा, लाईनीला परत निघालो आम्ही. मस्त दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. परत केस नीट केली, परत निघालो आणि परत आलो गाभाऱ्यात बाहेर. हे बघा, हे सगळे लोक आपल्याला दर्शन घेऊन बाहेर पडले. तुम्हाला महाकालच्या बाहेरचा परिसर थोडाफार दाखवतो क्विकमध्ये. त्यानंतर आम्ही या रसमंत्र हॉटेलमध्ये गेलो. एक नंबर प्लेस, खूप छान आहे. आम्ही इथले रेट बघून
बस या पुढं आम्ही विचार केला की इथून निघूया. फैमिली है तो क्या करेगा वो? रसवंत करा बस आमची जिरली. त्यानंतर आम्ही हरसिद्धी माता मंदिर येथे गेलो आणि आतमध्ये प्रस्थान केलं. आतमध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो. समोर दिसत आहेत 2 स्तंभ आहेत, ज्वालास्तंभ, आणि ते हा परिसर आजूबाजूचा खूप छान वाटते. सगळे श्रद्धेने आपले भाविक मंडळी दर्शनासाठी येतात. हा बघा, जय मा हरसिद्धी, आणि ही एंट्री आहे. थोडासा मला पण बघून घ्या, असं चालतोय मी इथून. स्तंभ आतमध्ये इथून, आणि हा आहे मंदिर, आणि आपण आता आतमध्ये जाऊ. आणि आमचं हरसिद्धी मातेचं दर्शन झालं. एक झलक दाखवतो तुम्हाला मातेचा, तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो. खूप गर्दी होती आणि इथे वाघ आहे, आईचं वाहन, त्याचं पण दर्शन आम्ही घेतलं आणि आतमध्ये गेलो. हे आहे हरसिद्धी मातेच्या देवळाच्या बाहेरचा परिसर, खूप छान, आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे. ही आमची मंडळी दर्शन घेऊन निघालेली आहे. हे बघा, शिल्प एकदम खूप छान आहे. हे आहे चिंताहरण गणेश मंदिर. गणपतीची मूर्त बघून खूप आनंद झाला, खूप मनाला बरं वाटलं. दर्शन घेतलं आणि थोडंसं यांचा फोटोशूट केला. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही थोडासा मार्केटचा फेरफटका मारतो. इथे बघा बंदूक वाजवतोय, त्यात मी काळी टाकून बंदूक वाजवतो एकदम फाट भारी एकदम. त्यानंतर इकडे गेलो, थोडासा आम्ही पण डमरू बघितला, डमरूची झलक दाखवतो थोडासा. जा रहे हम लोग. आणि आता आम्ही रूमवर आलो, सगळं पॅकिंग केली. सगळेजण आता पॅकिंग स्वतःच्या बॅगा भरून, आणि आम्ही ही रूम सोडतोय. मी पण काय चालू आहे की नाही बंद करतोय, बघतोय, आणि माझ्या 2 बॅगा उचलून आपण आपल्या दुसऱ्या प्रवासाला निघूया. चला जाऊया. महाकाळाचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो ओंकारेश्वरसाठी. इथून ओंकारेश्वर नाही बोललात तरी 3.5 तासाचा प्रवास आहे. हा 3.5 तासाचा प्रवास आपण इथून करणार आहोत. चला चालू करूया प्रवासाला. सगळी मंडळी आपली बसलेली आहे. हे बघा दादा वर सगळेजण बसले आरामात, माझ्या भरोश्यावर आहे सगळेजण. दादा तुम्ही कुठे न्याल तिथे तुम्ही सांगा, कसं करायचं, काय करायचं ते मला विचारतो. एक फॅमिली मेंबरसारखं मला ट्रीट करत होते. खूप छान वाटत होतं मलासुद्धा की एक फॅमिली मेंबरसारखं मला ट्रीट करत होते. जेवणापासून सगळ्यापर्यंत दादांनी मला सगळं काय विचारलं, जे काय पाहिजे ते सगळं. आणि जिथे पाहिजे तिथे चहासाठी थांबू शकतो वगैरे सगळं दादा मला सोयीस्करप्रमाणे सांगत होता. आणि अशी पब्लिक असल्यावर आपल्याला पण होऊ शकतो, आणि आपण पण त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन काही ठेवत नाही. एकदम खूप छान वाटतं. इथे आम्हाला मकावाला आणि पेरूवाला दिसला, तर आम्ही मक्केवाल्याकडे गेलो. चालत चला बघूया, बोलू मक्के कसे बनवतात.
मक्के खाऊन आम्ही निघालो पुढ्या रस्त्याला. तर पुढ्या रस्त्याला लागलेलं आहे शनी नवग्रह मंदिर. तिथे आतमध्ये जाऊन नवग्रहांचं दर्शन घेतलं, शनिदेवाचं दर्शन घेतलं आम्ही. हा आहे त्या मंदिराचा गाभारा. हे शनिदेव आहेत आणि पुढे तुम्ही बघतायत ते आहेत नवग्रह. प्रत्येक राहू, केतू, मंगळ, चंद्र हे असे तिथे ग्रह आहेत. त्या ग्रहांची आम्ही पूजा केली. सूर्य सगळं बघू शकता तुम्ही. ते दर्शन घेऊन पुढील रस्त्याला आम्ही लागलो. वातावरण खूप छान होता. बाजूला पूर्ण ग्रीनरी अशी होती, झाडे झुडपे. एकदम गाडी चालवायला पण खूप मजा येत होती मला. आणि थोडासा पाऊस लागत होता. खूप मजा येत होती गाडी चालवायला. तिथेपासून गाडी पार्किंगला लावली आणि पुढील प्रवास ऑटो. काय करू ऑटो रिक्षाचा प्रवास. सगळेजण बसलोय. ऑटो रिक्षा. ट्रॅफिक मॅनेजमेंट करायला खूप मोठ्या प्रमाणात पोलीस मंडळी इथे होती आणि म्हणून आम्ही गाडी आपली बाहेर लावली पार्किंगला आणि तिथून ऑटो रिक्षाचा प्रवास केला. हे बघा कसे बसलेत बघा ऑटो रिक्षामध्ये सगळेजण. आणि आम्ही पण ऑटो रिक्षामध्ये बसलो आणि पहिले गेलो प्रसादालयामध्ये. प्रसादालयामध्ये खूप उत्कृष्ट दर्जाचं जेवण होतं. पोट भरून जेवलो कारण सकाळी आम्ही फक्त नाश्ता केलेला आणि इथे आम्ही जेवलोसुद्धा. खूप छान वाटलं. आणि हा आहे प्रसादालयाच्या बाहेरचा वातावरण. जरा फास्ट बोलून माझं हमलिंग होतं. वानर तिथे वानर भेटला. वानर पण आपलं काय काय खातो आहे त्याचं पण जेवण चाललं आहे, नाश्ता. आणि आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिराच्या परिसरात प्रवेश केला आणि चालत चालत VIP एंट्री कुठून होती त्या साईडला गेलो आम्ही चालत. आणि हे बघा मंडळी आमची कशी चालत चालले. आणि आम्ही प्रवेश केला आहे झुला पूल. ओंकारेश्वरमधला खूप प्रसिद्ध असा मार्ग झुला पूल. आणि हा बघा ओंकारेश्वरचं मंदिर. अरे ब्लर, अरे क्लेरो. हा बघा. आणि हा मी या झुला पूलवर येऊन खूप भारी वाटतं. गेल्या टायमाला आलेलो तर आम्हाला एंट्री नव्हती भेटली. पण दादा एवढे चांगले आहेत की माझा VIP पास त्यांनीच काढला. त्यांनीच पैसे स्वखर्चाने काढला. त्यासाठी मला खूप भारी वाटत होतं की दादा एक आम्हाला म्हणजे माझ्यासाठी माझ्या भावासारखा ट्रीट करत होता. खूप भारी वाटत होतं. आणि आम्ही आता लागलो VIP दर्शनाच्या लाईनला. VIP लाईनमध्ये लागल्यानंतर आम्हाला एखाद 5 ते 10 मिनटातच दर्शन झालं. चालत चालत आम्ही चाललो आहे VIP लाईनमधून आतमध्ये. एकदम सुरेख असं दर्शन झालं. यांचा मोळे झालं. यांना माहितीच नाही पडलं की आपण दर्शन घेतलं. ॲक्च्युली काय झालं, आम्हाला तिथे गाभाऱ्यात न नेता फक्त बाहेरून काचेच्या इथून आम्हाला दर्शन घडवलं. आम्हाला वाटलं की आमचं दर्शन तसं होईल. 10 मिनिटाच्या आत दर्शन करून आम्ही बाहेर पडलो VIP मध्ये. पण हे सगळे नाखुश आहेत. हे ज्या लेडीज गँग नाखुश. कारण त्यांना समजलंच नाही की आपलं दर्शन होऊन गेलं. नटलो का यानंतर आम्ही बोटिंग करायची होती बारक्याला. तर दादाने आम्हाला सगळ्यांचे तिकीट काढले आणि आम्हाला सगळ्यांना बोटिंग करायला नेलं.
खूप मजा आली. अरे मला आश्चर्य वाटत होतं की मला दादा स्वतःच्या भावासारखा ट्रीट करत होता. खूप भारी वाटत होतं मला, खरं सांगतोय. 1 रुपया माझ्याकडून घेतला नाही दादानी याच्याकडून की बाबा दे मला काय ते असं वगैरे काहीच नाही. सगळं तिकिटाचा खर्च पासून VIP दर्शनाचा खर्च सगळं दादानी केलं आहे, खाण्यापिण्यापासून. खूप दादा थँक्यू सो मच. मला जरा पुढून दाखव. जॅकेटचं काम होतं जरा. भावानं तुम्ही बघू शकता की आर्मीची टीम पुन्हा सक्रिय झालेली आहे ओंकारेश्वरमध्ये. हे बघा, 2 आर्मीची टीम ओंकारेश्वरमध्ये. आणि हा मंदिर आहे. व्हिडिओ झाली आधी व्हिडिओ. नमस्कार. तर आता मी इथून निघणार आहे. ममलेश्वर महाराजांचं मस्त दर्शन झालेलं आहे. आणि हे बघा वास्तू बघा. आणि आता इथून मी निघणार रोहिणेश्वर. अरे बाबा घामाने भिजलो. हां, रोहिणेश्वर मंदिर नाशिक इथे. आणि तिथे जाऊन आता इथून जायला नाही बोलत 7-8 तास लागणार. कंटिन्यू गाडी चालवायची आहे 7-8 तास. मध्ये जेवायला थांबेल तेवढंच. आणि डायरेक्ट नॉनस्टॉप आपण तिकडे जाणार आहोत. हे बघा मंदिर. चलो.